पाचोरा तालुक्यातील राजुरी बुद्रुक व राजुरी खुर्द दरम्यानच्या उतावडी नदीवरील तसेच चिंचपुरा परिसरातील बहुळा नदीवरील पूल तातडीने मंजूर करून बांधकाम सुरू करावे या मागणीसाठी आज दिनांक 8 जून 2026 रोजी शेकडो ग्रामस्थांच्या सह्यांसह प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या निवेदनात स्थानिक नागरिक, शेतकरी व विविध गावातील ग्रामस्थांनी एकमुखाने पुलांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला। तहसीलदार, गटविकास अधिकारी, प्रांताधिकारी तसेच पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात पावसाळ्यात उतावडी व बहुळा नद्यांना पूर आल्याने गावांचा संपर्क तुटत असल्याची गंभीर बाब मांडण्यात आली। यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णवाहिका सेवा, शेतकऱ्यांची वाहतूक तसेच दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले। सन 2025 मधील अतिवृष्टी व महापुरामुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दोघेही ठिकाणी मजबूत व कायमस्वरूपी पूल उभारणे अत्यावश्यक असल्याची मागणी करण्यात आली। निवेदनात प्रशासनाला स्पष्ट इशारा देखील देण्यात आला असून दिनांक 28 जून 2026 पर्यंत पुलांचे काम मंजूर होऊन प्रत्यक्ष सुरू न झाल्यास दिनांक 30 जून 2026 पासून पाचोरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल। तसेच या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शेकडो ग्रामस्थ आणि शेतकरी साखळी उपोषणात सहभागी होणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे। पुलांच्या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी सह्या करून एकजूट दाखविल्याने हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला असून प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी शशिकांत पाटील राजुरी या गावाचा रहिवासी आहे। विषय असा आहे की आमच्या राजुरी बुद्रुक आणि राजुरी खुर्द या दोघांच्या गावामध्ये जोडणारा एक उतावडी नदीवरचा पूल आहे। ह्या पुलाचा विषय असा आहे की गेल्या 20 ते 25 वर्षापासून ह्या पुलाचा आम्हाला भयंकर असा त्रास आहे। त्याचं कारण असं की वानेगाव आणि राजुरी लघु पाटबंधाऱ्याच्या अंतर्गत तिथं धरण झालेलं आहे आणि या धरणाचा जो 0 पॉईंट आहे, म्हणजे आपण त्याला एंड पॉईंट म्हणू शकतो, तो एंड पॉईंट आमचा नेमका पुलावर आहे आणि पूल आणि एंड पॉईंट एक सिमिलर लेवलला असल्यामुळे थोडंही पाणी आलं तर पुलावरनं पाणी जातं। आता गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जो महापूर झाला याला बी सर्वस्वी जबाबदार हा पूलच आहे, कारण या पुलाची लेवल कमी असल्यामुळे पहिल्याच पाण्यामध्ये झाडं झुडपं हे जे वाहून आले याच्यामुळे ते छोटे छोटे पाईप ब्लॉक होतात आणि याच्याने पर्यायी ते पाण्याला जिथं मार्ग सापडत नाही ते गावात पाणी घुसतं। गेल्या वेळेस आपण पाहिलं असेल की सप्टेंबर महिन्यात जो महापूर आला, ह्या महापुराने अक्षरशः थैमान घातलेलं आहे। शेतकरी असतील, गुरंढोरं असतील, रहिवासी असतील, झोपड्या असतील, दुकाने असतील, सर्व प्रकारचे या पुरामध्ये वाहून गेलेले आहे। प्रशासनाला आम्ही वारंवार गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल यांच्याकडे आम्ही वारंवार विनंत्या करतोय की आम्हाला पुलाची फार अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही परत एकदा पुलाच्या नवीन पुलासाठी मान्यता मिळावी, नवीन पुलासाठी मान्यता मिळून लवकरात लवकर पुलाचं काम चालू व्हावं यासाठी आम्ही आज दिनांक 8 जून रोजी प्रांताधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, BDO साहेब, माननीय आमदार साहेब या सर्वांच्याकडे आम्ही निवेदन सादर करणार आहोत की 28 तारखेपर्यंत जर समजा आमच्या नवीन मंजुरी पुलाला नाही मिळाली तर ती येत्या 30 तारखेला आम्ही संपूर्ण दोघं गाव राजुरी, बुद्रुक आणि चिंचपुरा या तिघं गावांच्या वतीने आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत। 30 तारखेला आम्ही कुठलेही किंतु परंतु ऐकणार नाहीत। आम्ही भरपूर सहन केलं किंवा भरपूर निवेदनं केली। आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे, कारण आम्ही शेतकरी आहोत। एकदा आमचं नुकसान झालं, गेल्या वर्षी भरपूर नुकसान झालं, आता आम्ही नुकसान सहन नाही करू शकत। मग नुकसान सहन करून मेल्यापेक्षा एकाच वेळेस उपोषणाला बसून काय वाईट आहे, आणि म्हणून आम्ही 30 तारखेला उपोषणाला बसणार आहोत। प्रशासक असेल, संबंधित प्रशासक, अधिकारी साहेब आणि लोकप्रतिनिधी यांना मी परत एकदा विनंती करतो की आमच्या या बातमीची नक्की दखल घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर नवीन पूल मंजूर करून त्वरित त्या पुलाचं काम करण्यात यावं। धन्यवाद। मी बाळूभाऊ पाटील, राहणार चिंचपुरी, तालुका पाचोरा। आमच्या इथे पुलाच्या संदर्भामध्ये खूप दिवसापासून अडचणी चालू आहेत। आमच्या पुलाची उंची वाढ व्हावी, उंची वाढ होऊन नुसतं उंची वाढवून इतकी नाही, कारण की भोजे आणि चिंचपुरी फक्त 700 मीटरचं अंतर असल्यामुळे तिथे अनेक लोकांच्या 75% जे आमच्या शिवारात आहे आणि चिंचपुरेवाल्यांच्या भोजे शिवारात असल्यामुळे आमचा डायरेक्ट संपर्क तुटून जातो। संपर्क तुटल्यामुळे आम्हाला रात्री बेरात्री दवाखान्याच्या कामासाठी असेल, शासकीय कामासाठी असेल अडचणी खूप येतात आणि शाळा 7वीपर्यंत असल्यामुळे मुलांना शाळेतही जाता येत नाही। बरेचशा अडचणी येतात, त्याच्यामुळे आम्हाला 13 किलोमीटरचा फेरा घेऊन जावं लागतं। तिकडे बुलढाणा पिंपरीला वाया पिंपळगाव मार्गे आम्हाला पाचोरा यावं लागतं। त्यासाठी शासनाला यांनी आता आपण साहेबांनी आमचे माजी सरपंच विजय गुरु पाटील यांनी तुम्हाला निवेदन दिलेलंच आहे। त्या पद्धतीनं लवकरात लवकर काम व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि 30 तारखेला आम्ही सकाळी उपोषणाला बसण्यास तयार आहोत।
धन्यवाद. मी नारायण चिंदा पाटील, राहणार राजुरी, माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा. मी बऱ्याच दिवसापासून आमच्या इथे आता संरक्षण भिंतीचं काम चालू आहे. पण आमच्या ते भिंतीचं काम चालू असताना इंजिनियर वगैरे व्यवस्थित तिथे लक्ष न देता अगदी टामटुमने काम चालू आहे. तर त्यांच्या बाबतीत थोडंफार लक्ष देऊन काम करून घ्यावं असं. काय मागणी आहे तुमची? अजून इतर मागण्या काय आहे तुमच्या? इतर मागण्या आहेत की ते पुलाचीच अर्जंट आहे. काय विषय आहे तो पुलाच्या संदर्भात? पुलाची उंची वाढवणे. शाळेतल्या मुलांची अडचण येतात, शाळेचे मूर्ती खर्च गावातले पुढे हां, आमच्या इथे राजौरी खुर्दमध्ये बुद्रुकची मुलं येतात शिकायला, तर त्यांना येण्या जाण्यासाठी पावसाळ्यामध्ये अडचण निर्माण होते. तर लवकरात लवकर पुलाची उंची वाढवणे ही विनंती. मी विजय कडू पाटील, राहणार चिंचपुरे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. आमच्या गावाची बौढा नदी आणि तिचा उगम मुर्डेश्वरा इथून आहे आणि तिला इतकं डोंगर उंच असल्यामुळे तिला इतका वेग आहे आणि त्या वेगात आमची फरशी 8/9/2019 साली मधून खिंडार पडलेला आहे. खिंडार पडल्यामुळे आम्ही ग्रामपंचायतच्या मालकीतून पैशातून प्रत्येक पूर आला म्हणजे तिला 8-9 ट्रॅक्टर भरती टाकावी लागते. नंतर रस्ता चालू होतो. तसेच 2 स्त्रियासुद्धा त्या पुलावरून वाहून गेल्या आणि 8/9/2019 साली 2 माणसं वाहून गेले. ते किरण तडवीने वाचवले, त्याला राष्ट्रपती वीर पुरस्कार मिळाला. आणि हे इतकं असल्यावरसुद्धा आमच्या पुलाकडे कोणी शासन लक्ष देत नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या बैलजोड्या वाहून जातात. पण काही गाव लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असतात आणि ते वाचवतात. इतकी शेतीच्या बाबतीत दुर्दशा आमच्या पुलामुळे होत आहे आणि 9-10 किलोमीटरचा फेरा करून त्या भोजे शिवारात जावं लागतं. भोजावाल्यांना चिंचपुरी शिवारात यायला 10 किलोमीटरहून यावं लागतं. तर शासनाने या पद्धतीने चांगल्या उंची वाढवावी आणि पूल लवकरात लवकर करावा ही गावाच्या वतीने मी माझी सरपंच, माझी पंचायत समिती संचालक, त्याच्यामुळे मी गावाच्या वतीने विनंती करतो व माझ्या पुलाचं काम मार्गी लावावं. तसेच राजुरी खुर्द या पुलाचीसुद्धा तशीच समस्या असल्यामुळे त्या गावाचासुद्धा पुलाची उंची वाढवून दोन्ही गावाचा संबंध जोडावा हीच माझी व संरक्षण भिंतीचंसुद्धा काम चांगल्या पद्धतीने व्हावं हीच माझी सरकारला विनंती व प्रतिनिधींना विनंती आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.